हवामानातील बदलामुळे आंबा पीक धोक्यात आलंय। हवामानातील बदलाचा अंदाज घेत बागायतदारांना मोहर आल्यापासून कीटकनाशक फवारण्या कराव्या लागतात। मजुरी खतांसह मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतोय। अनेक फवारण्या करूनही पिकावरील रोगावर नियंत्रण मिळत नसल्यामुळे बागायतदार आर्थिक संकटात सापडले। संभाजीनगरच्या फुलंब्रीतील बलांडे भावंडांचा स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी झालाय। 3 महिन्यात 10 गुंठे क्षेत्रावर लागवड करून 2 लाखांचं उत्पन्न कमवलंय। या 2 तरुणांनी शेतीकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिलाय। येत्या काळात उत्पन्नात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। भंडारा पोलीस भरती प्रक्रियेमध्ये पहिल्याच दिवशी 496 उमेदवार पात्र ठरले। शारीरिक चाचणीमध्ये 496 उमेदवार पात्र ठरले असून पुढील प्रक्रियेत ते सहभागी होणार आहे। ही संपूर्ण भरती प्रक्रिया 4 दिवस चालेल। तर या माध्यमातून 59 पोलीस शिपायांची नियुक्ती होणार आहे। समृद्धी महामार्गावर सांगवी परिसरातील पेट्रोल पंपावर उभा असलेल्या कांद्याच्या ट्रकला अचानक आग लागली। पहाटे 2च्या सुमारास ही घटना घडली। हा ट्रक पुण्याकडून नागपूरकडे जात होता। पेट्रोल पंपावर डिझेल भरून गाडी सुरू करत असताना गाडीनं पेट घेतला। या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी पेट्रोल पंपाचं छत जळालंय। मालेगावच्या दाभाडीत तांदूळ गव्हाच्या 200 पोत्यांच्या संशयास्पद साठा आढळून आला। तर महसूल विभागानं हा साठा रेशनचा नसल्याचा अहवाल दिलाय। पोलीस याचा तपास करत असून पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे। नाशिकमधील भूत समाज माध्यमावर व्हायरल होत आहे। बागलाण तालुक्यात भूत आल्याची अफवा पसरली। या कथित भूताचे व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाले। या बातमीचा शोध घेतला असता हा फोटो एआयच्या माध्यमातून पसरवल्याची माहिती मिळाली आहे। मात्र यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। मनमाड विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली। उत्तर महाराष्ट्र विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन 15 फेब्रुवारी रोजी मनमाड येथे आयोजित करण्यात आलंय। या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विजय वाघ यांची निवड करण्यात आली आहे। तर जळगाव येथील ज्येष्ठ साहित्यिक आणि चित्रकार राजू बाविस्कर हे संमेलनाचे उद्घाटक आहेत। चांदवड येथे जैन समाजाचा कुंभमेळा भरल्याचा अनुभव हा येत आहे। पंचकल्याण सोहळ्यासाठी देशासह जगभरातून जैन चांदवडमध्ये पोहोचले। येथे 27 एकर जागेत श्री महामृत्युंजय चंद्रप्रभू सवशरण मंदिराची स्थापना करण्यात आली आहे। चांदवड तालुक्यातील वाघदरडी येथे खंडेराव महाराज यात्रा संपन्न झाली। यात्रेनिमित्त 12 गाड्या ओढण्याचा मान ज्ञानेश्वर माऊली पगार यांना मिळाला। यावेळेस खंडोबा महाराजांचा जय जयकार करत भंडाऱ्याची उधळण करत 12 गाड्या ओढण्यात आल्या। या प्रसंगी वाघदरडी गावासह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। शासनाकडून मिळणाऱ्या बोनसच्या रकमेसाठी धान उत्पादक शेतकऱ्यांची पायपीट सुरू आहे। गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील 1447 शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत आहे। धान खरेदी संस्थांनी गैरकारभार केला, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय। त्यामुळे आक्रमक शेतकऱ्यांनी पणन कार्यालयात फटाके फोडून आंदोलन करण्याचा इशारा दिला। येवला शहरातील शहा कॉलनी परिसरात मागील काही दिवसांपासून गढूळ आणि अस्वच्छ पाणी पुरवठा होतोय। यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। पाणी पिवळसर आणि मळकट असल्यानं ते पिण्यास अयोग्य ठरतंय। त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची भीती व्यक्त केली जाते। स्थानिक नागरिकांनी नगर परिषदेकडे लेखी निवेदन देत तात्काळ स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे। येवला येथील नागरिक बुलेटच्या कर्कश आवाजाने त्रस्त झाले। नागरिकांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे। बुलेट चालकांनी सायलेन्सर बेकायदेशीररित्या मॉडिफाय केल्यामुळे कर्कश आवाज होतो। याचा गंभीर त्रास शालेय विद्यार्थी, वृद्ध तसेच रुग्णांना सहन करावा लागतोय। धुळ्यातील वडजाई रोडवरील सर्वे नंबर 391 मधील पालिकेच्या मालकीच्या भूखंडावरील अतिक्रमण प्रशासनानं हटवलंय। प्रशासनानं मे 2024 मध्येच अतिक्रमणधारकांना नोटीस देऊन जागा खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या। मात्र पावसाळा आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा विचार करून प्रशासनानं ही कारवाई थांबवली होती। त्यानंतर पुन्हा नोटिसा आणि ध्वनिक्षेपकाद्वारे जाहीर सूचना देऊन अतिक्रमणधारकांनी प्रतिसाद दिला नाही। अखेर ही कारवाई करण्यात आली आहे। गोंदियाच्या तिरोडा नगर परिषद हद्दीतील अतिक्रमणांवर प्रशासनानं कारवाई केली आहे। शहरातील मुख्य बाजारपेठेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यावसायिकांनी अतिक्रमण केलं होतं। दोन्ही बाजूला झालेल्या अतिक्रमणामुळे तिरोडा शहरात दररोज वाहतूक विस्कळीत होत होती। पोलिसांच्या चोख बंदोबस्तात हे अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली। यावेळी प्रशासन आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली आहे।
धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यात बेटावत ते पडावत गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली, ज्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। अनेक अपघात या खराब रस्त्यामुळे झाले। सार्वजनिक बांधकाम विभागानं तात्काळ रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील केसलवाडा येथे शालेय विद्यार्थ्यांना हिंस्र प्राण्यांचा सामना करत शाळेत जावं लागतंय। विद्यार्थ्यांसाठी बस सेवा नसल्यानं त्यांना 3 किलोमीटर जंगल व्याप्त रस्त्यानं विद्यार्थी सायकल किंवा पायी प्रवास करत शाळेत जात आहेत। त्यामुळे परिवहन विभागानं विद्यार्थ्यांसाठी बस फेरी सुरू करावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत। धुळ्यात गेल्या 15 दिवसांपासून बदलत्या हवामानामुळे गहू, हरभरा, मका पिकांना रोगांचा प्रादुर्भाव पडला। पिकांवर मावा आणि तुरतुड्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। योग्य ती फवारणी शेतकऱ्यांनी करावी, जेणेकरून रब्बी हंगामातील पिकांना रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे। किन्ही राजा प्राथमिक केंद्रात विष घेतलेल्या महिलेला 1 तास उपचाराविनाच ठेवल्याचा प्रकार समोर आला। या ठिकाणी एकही आरोग्य कर्मचारी किंवा डॉक्टर नसल्यानं हा प्रकार घडला। आता यावर कोणती कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे।